वसा जनसेवेचा। सकल हिंदू समाजाच्या वतीने सनातन संस्कृती, सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून आयोजित करण्यात आलेले जानेफळ येथील विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। समाजात वाढत चाललेला विखुरलेपणा, मूल्यांची होत असलेली घसरण आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत निर्माण होत असलेली उदासीनता या पार्श्वभूमीवर समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। जानेफळमध्ये दिवसभर भव्य कार्यक्रमांची रेलसेल पाहावयास मिळाली। गावांमधून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येऊन संमेलन ठिकाणी दाखल झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर भारत माता की जय, सनातन धर्म की जय अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता। सकल हिंदू संमेलन निर्वहन समिती अध्यक्ष अशोक घाटे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी श्री 1008 हरिभक्त पारायण अमोलानंद महाराज व प्रमुख वक्ते डॉक्टर जयंत राजूरकर यांचे स्वागत करण्यात आले। यानंतर हम करे राष्ट्र आराधना हे समूह गीत दिनेश वर्मा, नितीन बाभुडकर, महेश सवडतकर, विशाल इगवे, गजानन पाखरे, गजानन डाळिमकर, सुधीर बाभुडकर आणि संच यांनी सादर केले। या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री 1008 हरिभक्त पारायण अमोलानंद महाराज उपस्थित होते। आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सनातन संस्कृतीचे महत्त्व विशद केले। सनातन धर्म हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक समग्र पद्धती आहे। आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपली तरच समाज मजबूत बनेल, असे प्रतिपादन त्यांनी केले। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।